सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ई पीक पाहणी DCS हे ॲप्लिकेशन तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून घ्या। इन्स्टॉल केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस या ठिकाणी दिसेल। याला पुढे पुढे करत चला। महसूल विभाग निवडा, त्यानंतर शेतकरी म्हणून लॉग इन करा, या पर्यायावरती क्लिक करा। तुमचा मोबाईल नंबर या ठिकाणी टाका। आता एक OTP येईल, तो या 4 बॉक्समध्ये टाकायचा आहे। लॉग इन करा, त्यानंतर खातेदाराचं नाव निवडायचं आहे। नवीन खातेदाराची नोंदणी करा। या ठिकाणी तुमचा जिल्हा निवडा, त्यानंतर तालुका निवडा आणि गाव निवडा। गाव निवडून हा जो हिरवा ॲरो आहे फॉरवर्ड ॲरो या पर्यायावरती टच करा। त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला खातेदार निवडायचा आहे। खातेदारामध्ये एक तर त्याचं पहिलं नाव टाका, मधलं नाव टाका, आडनाव टाका किंवा खाते क्रमांक किंवा गट क्रमांक टाकून या ठिकाणी तुम्ही शोधू शकता। आपण आता या ठिकाणी गट क्रमांक टाकून शोधणार आहोत। या ठिकाणी यादी आलेली, या यादीमधील जेही तुमचं नाव असेल ते या ठिकाणी निवडायचं आहे आणि फॉरवर्ड ॲरोवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर खालील खाते क्रमांक तपासा, खाते क्रमांक व्यवस्थित असल्याची खात्री करा आणि फॉरवर्ड ॲरोवर क्लिक करा। आता या ठिकाणी नोंदणी झालेली आहे। आता या ठिकाणी लॉग इन करून ई पीक पाहणी करायची आहे। खातेदाराचं नाव निवडा, फॉरवर्ड ॲरोवरती क्लिक करा, त्यानंतर पीक माहिती नोंदवा या पर्यायावरती क्लिक करा। खाते क्रमांक निवडा, भूमापन म्हणजेच गट क्रमांक निवडा, त्यानंतर हंगाम निवडा, पिकाचा प्रवर्ग निवडा, निर्भळ पिकाचा प्रवर्ग निवडा, पिकांची झाडांची नावे या ठिकाणी निवडायची आहेत। त्यानंतर किती हेक्टरमध्ये हे पीक तुम्ही लागवड केलेलं आहे यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्याकडं ज्यावेळेस तुम्ही पीक विमा भरता त्यावेळेस एक पीक पेरा म्हणून स्वयं घोषणापत्र अपलोड करत असतो आपण, त्या ठिकाणी ते असणं गरजेचं आहे, कारण त्यातली तारीख आणि ही तारीख या ठिकाणी मॅच होणं गरजेचे आहे। तर या ठिकाणी बघा, सोयाबीन जी आहे ती 1 हेक्टर आहे। जल सिंचनाची साधने जेही असेल, विहीर सिंचनाची पद्धत, ठिबक सिंचन, तुषार सिंचन, प्रवाही सिंचन, अन्य प्रकारे, आणि तारीख जी आहे ती या ठिकाणी तुम्ही पीक पेरा करताना भरताना कोणती तारीख दिली होती ती या ठिकाणी 30 तारीख या ठिकाणी टाकायची आहे आणि पुढे जा या पर्यायावरती क्लिक करा। त्यानंतर तुम्ही आता या ठिकाणी 20 मीटरच्या आतमध्ये तुम्ही असणं गरजेचं आहे आणि या ठिकाणी ओके आहे। निवडलेल्या सर्वे किंवा गट क्रमांकापासूनचे अंतर 0 मीटर। पुढे जा या पर्यायावरती क्लिक करा। छायाचित्र 1 या पर्यायावरती क्लिक करा। छायाचित्र 2 या पर्यायावरती क्लिक करा आणि ओके या पर्यायावरती क्लिक करा। या ठिकाणी तुमच्या पिकाची संपूर्ण माहिती आलेली आहे। या बॉक्सवरती टिक करा आणि पुढे या पर्यायावरती क्लिक करा। तर अशा पद्धतीने तुमच्या पिकांची ई पीक पाहणी झालेली आहे। 48 तासाच्या आत दुरुस्ती किंवा तुम्ही ही माहिती नष्ट करू शकता। या तारखेच्या आतमध्ये तुम्हाला तुमच्या शेतामध्ये जाऊन तुमच्या शेतातील पिकांची ई पीक पाहणी करायची आहे। नसता तुम्हाला शासकीय योजनांचा लाभ मिळणार नाही, तुमच्या शेतामध्ये कोणतंही पीक नाही असं त्याचा अर्थ त्या ठिकाणी गृहीत धरला जाईल। त्यामुळे लवकरात लवकर तुमच्या शेतामध्ये जा आणि अशा पद्धतीनं ई पीक पाहणी करून घ्या। धन्यवाद।